जय श्री कृष्णा, जय श्री श्याम. मी सारिका देऊळकर. आजचा विषय सत्यभामेला अहंकार झाला होता. कारण की ती सुंदर होती. सत्यभामा खूप सुंदर होती आणि सत्यभामेला प्रेझेंटमध्ये मणी मिळाला होता, शामक मणी. ज्याला एका मनुष्या एवढं एक मन सोनं दररोज तो द्यायचा. तिला अति अहंकार होता. आणि एक दिवसाची घटना तिने पाहिलं. सगळ्या आता देवाला एकच पत्नी नव्हती, 16,108 होत्या. सगळ्याजणी 56 भोग बनवायचे. हिने एक दिवस सांगितलं. एक दिवस रुक्मिणीला विचारते, ताई आपण एवढे चांगलं भोजन बनवतो, देव भोजन करायच्या ऐवजी निघून जाते. द्रौपदीनं आवाज दिल्याबरोबर निघून जाते, द्वारका सोडून जाते. असं काय आहे त्या द्रौपदीत? ती द्रौपदीत असं काय आहे की तिने आवाज दिला थोडाही एक क्षणही उशीर करत नाही. देव ताबडतोब जाते की भोजनही करत नाही. आणि तिला रुक्मिणी म्हणते ते बहीण भावाचं नातं आहे. बहीण आवाज देते, भाऊ दौडून जाते. सत्यभामा मानायला तयार नाही. सत्यभामेनी एक दिवस अहंकाराने देवाच्या लक्षात आलं. तिला राग यायचा द्रौपदीचा निरोप आल्याबरोबर. द्रौपदी जशी कृष्ण हरे कृष्ण करायची, कृष्ण धावत जायचे. द्रौपदीवर संकट आलं आणि रुक्मिणी तेव्हा सत्यभामा म्हणते, आज कोणी स्वयंपाक करू नका, आज मी देवासाठी 56 पदार्थ करतो. आणि मोठ्या अहंकाराने 56 पदार्थाचा भोग तयार केला. ताट वाढलं. देव घासही खात नाही. जसं हरे कृष्णा देव निघून गेले. तेव्हा हे नेहमी इतका राग आला, तिला अपमानास्पद वाटलं. आता मला बघायचंच आहे द्रौपदीमध्ये असं काय आहे तर. कारण की आता तर काही रुक्मिणी काही ॲक्शन घेत नाही, मलाच घ्यावं लागेल. आणि तिने एक दिवस देव निघाले. म्हणते, देवा कुठं निघाला? ते पांडवाच्या घरी. द्रौपदीने बोलावलं. म्हणजे मी येतो. सत्यभामा म्हणते रुक्मिणीला, चला आपण जाऊ दोघी. रुक्मिणी माता हुशार होत्या, तिच्या लक्षात आलं. ठीक आहे चला. आणि रुक्मिणी माता सोबत सत्यभामेच्या देवसमोर आणि या 2 राण्या मागे गेल्या. द्रौपदी अंगणामध्ये केस विंचरत होती. केस विंचरणं समजते ना, कंगी करत होती. तेव्हा म्हणते, अगं द्रौपदी मी आलो. द्रौपदी माता तशीच कृष्णाजवळ आली धावत. म्हणते, कशाला तू त्रास घेऊन राहिली हाताला? तुझे केस करायला या दोघी आल्या ना, या दोघी करतील. तेव्हा रुक्मिणी माता तर थांबून गेल्या. सत्यभामेला खूप राग होता, द्वेष होता मनामध्ये, क्रोध होता, अहंकार आडवाला होता. आणि म्हणतीची काय दासी आहे का मी? थांब आता चांगलं तेल भरते मीच्या केसांमध्ये. आणि तेल लावता तिने तेल लावून राहिली, मालिश करून राहिली. केस विंचरता एक केस तोडलं. जसं एक केस उपडलं, त्यातून हरे कृष्णा केसांमधून ध्वनी आला. सत्यभामा पाहत राहिली. दुसरा, तिसरं केस, चौथं केस, मुखातून आवाज नाही, केसामधून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, एक केसांमधून आवाज येत होता. त्यावेळेस तिला समजलं. तेव्हा देव म्हणते, सत्यभामे इतकं प्रेम करते, जितके केस आहे ना डोक्यावर, त्याच्या जेवढे केस जिथून निघाले तेवढे रोम छिद्र आहे, तेवढ्या पटीनं ती दिवसभरात माझं नाम जप करते. एक क्षण विसरत नाही, एक क्षण कधी ती मला दूर करत नाही. म्हणून मी तिच्यासाठी धावून येतो. मला द्वारकेत जो आनंद भेटत नाही, तो तिच्या झोपडीमध्ये येतो, तिच्या प्रेमामध्ये येते, तिच्या भक्तीमध्ये येते.
आणि त्या सत्यभामेच्या लक्षात आलं. सत्यभामेचा अहंकार खाली पडला की म्हणतात तिचं रोम रोम कृष्णमय झालेलं आहे. तिच्या प्रत्येक केसांमधून पायाच्या नखांपर्यंत डोक्याच्या केसापर्यंत कृष्णमय झालं आहे. कृष्ण प्रेमामध्ये विलीन झालेला आहे. म्हणून ते भगवान द्रौपदीसाठी धावून जात होते. भक्ती प्रेम करा, संबंध जोडा, पण भगवंताशी जोडायचे, जेणेकरून तो धावून येईल. जय श्री कृष्णा, जय श्री श्याम.